ज्योतिर्लिंगम शिव परमात्म्याचा तसेच कलियुगी सृष्टीच्या महाविनाशाचा दिव्य साक्षात्कार. काही दिवसानंतर दादा वाराणसीला गेले. तेथे आपल्या एका मित्राच्या बंगल्यातील बागेत बसून ते ईश्वर चिंतन करीत असत. तसे करीत असताना त्यांना नित्य नवे अनुभव व कित्येक दिव्य साक्षात्कार होत असत. तेव्हा ते आपल्या घरी जी पत्रे पाठवीत त्यावरून या गोष्टी स्पष्ट होत होत्या. ब्रह्मकुमारी बृजेंद्राजी दादांची लौकिक सून पत्रांचा दाखला देऊन म्हणतात की दादांनी एका पत्रात लिहिले, खजिना बराच आहे, मिळवित आहे. दुसऱ्या पत्रात लिहिले, चावी सापडली, मिळाला. अशा प्रकारची 5 पत्रे दादांनी आम्हास लिहिली होती. त्या काळी दादांना अनेक अलौकिक अनुभव आले आणि त्या स्थितीत दादांनी पाहिले की मिळवायचे ते मिळविले, आणखी काय बाकी राहिले. एके दिवशी दादांनी निराकार ज्योतिर्लिंगम शिव परमात्म्या साक्षात्कार घडला. पुढे कलियुगी सृष्टीच्या महाविनाशाचा साक्षात्कार त्यांना घडला. त्यात त्यांनी पाहिले की फार भयंकर बॉम्ब गोळे फुटून त्यातून असह्य आग बाहेर पडत आहे. त्यांना आभास झाला की 5000 वर्षांपूर्वी महाभारत युद्धाचा ज्या अस्त्रांचा वापर झाला होता आणि ज्यांना महाभारत ग्रंथात अग्निबाण ब्रह्मास्त्र व मुसळ म्हटले गेले आहे, ती हीच अस्त्रशस्त्र होती आणि त्यांच्याद्वारे अमेरिका व युरोपतील लोकांचा विनाश होत आहे. दादांच्या त्या काळी हा साक्षात्कार घडला व वेळी अमेरिकेने अणु व हायड्रोजन बॉम्ब हिरोशिमा नागासाकी शहरांवर टाकलेले नव्हते. उलट तेव्हा शास्त्रज्ञ आपला प्रयोगशाळेत त्यांची परीक्षा घेत होते. यावेळेस रशिया आणि अमेरिका हे मित्र राष्ट्र होते आणि जर्मनी व जपान याविरुद्ध त्यांची संयुक्त कारवाई चालू होती. तेव्हा दादांना परमपिता परमात्म्याने दिव्य चक्षु देऊन हे आगाऊ साक्षात्कार घडविले होते की पुढे ही 2 राष्ट्र एकमेकांचे कट्टर शत्रू बनतील आणि एक जागतिक महायुद्ध होईल, ते शेवटचे ठरेल. या अस्त्रशस्त्रांच्या वापराने अल्पकाळात एक अग्निकांडात भारत बाहेरील इतर देशात महाविनाश घडून येईल. दादांना गीता प्रसिद्ध अर्जुनाप्रमाणे हाही साक्षात्कार घडला की सृष्टीत महाविनाश घडून आल्याने कोट्यावधी आत्मे प्रकाशाकडे झेप टाकणाऱ्या पतंगासदृश परमधामाला परतत आहेत. दादांना दिव्यदृष्टीद्वारे भारतातील विकराळ गृहयुद्धाचा आणि प्रकृती प्रकोपांचाही आगाऊ साक्षात्कार घडला. महाविनाशाची ही अत्यंत भयानक दृश्ये पाहून दादांना थरकाप झाला. दादांनी पाहिले की एक फार मोठा पूर आला आहे. प्राणी मात्र अत्यंत भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत आहेत, परंतु ते कसे करू शकत नाहीत. काही ठिकाणी तर आग आपले विकराळ रूप धारण करून शहरे आणि प्राणी मात्रे भस्मसात करीत चालली आहे. पण लोक गृहयुद्धे तसेच प्राकृतिक प्रकोपांपासून स्वतःला वाचवू शकत नाही. ज्यांच्या डोळ्यात कधी कोणी अश्रू पाहिले नव्हते, अशा दादांच्या डोळ्यातून आता अश्रुधारा वाहत होत्या आणि ते म्हणत होते, देवा पुरे कर आता, बस झाले. किती भयंकर हा विनाश, आता मला तुझी मोहिनी रूप दाखव. व्यवसायाला रामराम. भविष्यात होणारा महाविनाश पाहून दादांचे मन आपल्या व्यवसायावरून पार उडून गेले होते. म्हणून ते गुंडाळण्यासाठी ते तेथून कलकत्त्याला गेले. आता त्यांना सर्व हिरे खड्यांसमान भासू लागले. ते म्हणाले, हा तर खोटा व्यापार आहे. ते आपल्या भागीदाराला बोलले, आता मला रजा दे. तो उतरला, हे कसे शक्य आहे. दादांचा हा भागीदार कोणीही राजास ओळखीत नव्हता. त्याला विचार पडला की दादा जर मला सोडून गेले तर कठीण प्रसंग ओढवेल. त्याला कळेना की दादा त्याच्यावर का नाराज झाले आहेत आणि ते किती हिस्सा मागतील, कोण जाणे. पण दादांनी त्याचे सांत्वने करीत म्हटले, मतभेदामुळे नव्हे तर आता धंदाच मुळी मला खोटा वाटू लागला आणि म्हणून मी जात आहे. कलियुगी सृष्टीचा महाविनाश होणार आहे आणि असा ईश्वर संदेश मला मिळाला आहे. तेव्हा हा पैसा मला आता ईश्वरी सेवेसाठी वापरण्याचा आहे. मी आतापासून आपल्याकडे हिशेब मागणार नाही. आपण आपल्या वकिलामार्फत आपणास योग्य वाटेल तो हिशोब करा.
काका मूलचंद या नावाने प्रसिद्ध असलेले दादांचे हे एक काका होते. हे आम्ही पूर्वीच सांगितले आहे. ते मोठे दानशूर होते. त्यांचे सदावर्त चालूच राहिले असे वचन दादांनी त्यांना दिले होते. दादा दान धर्माच्या कार्यात त्यांना बरेच आर्थिक सहाय्य देत असत. आता जेव्हा कलकत्त्यात त्यांनी आपल्या भागीदाराशी हिशोब करावयाचे होते, तेव्हा सिंधूहून काका आजारी पडल्याची तार दादांना आली. दादांनी भागीदारीचा हिशोब काही केला नाही. उलट भागीदाराच्या वकिलामार्फत हिशोब नक्की करण्यासंबंधी ते कागदपत्र मिळाले. तेच कागदपत्र व हिशोब त्यांनी योग्य मानले. तेव्हा त्यांनी घरात तार पाठविली. त्यात लिहिले, अ ला भेटला अल्ला, खोटी बादशाही मिळाली ब ला, आली तार अ सी, झाला रेल्वे प्रवासी. येथे अ हा अर्थ आहे पहिली व्यक्ती म्हणजे दादा, तर ब म्हणजे भागीदार होय. अशी तार वाचून विचार यावयाचा की कळत नाही दादांना झाले काय. दादा जेव्हा सिंधमध्ये आले तेव्हा त्यांचे जीवन फार बदलून गेले होते. मृत्यूदशेचा साक्षात्कार. हो, तर काय मी काका मूलचंदांच्या आजारविषयी बोलत होतो. दादा सिंधमध्ये येऊन पोचण्यापूर्वीच काका मूलचंदांचा देहांत झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर एक दिवस दादा आपल्या बंगल्यात एकांतात बसले होते, तेव्हा त्यांना काका मूलचंदांचा मृत्यूदशेचा साक्षात्कार घडला. त्यांनी पाहिले की आत्मा मस्तकातून बाहेर निघून देहापासून वेगळा आहे. पायांच्या अंगठ्यापासून आपली सत्ता काढून घेत घेत आत्मा थर्मामीटरच्या पाऱ्याप्रमाणे हळूहळू घर चढत चढत मस्तकापर्यंत आला आणि कपाळातून बाहेर पडला. यानंतर एका आठवड्यात त्यांनी आणखी एक साक्षात्कार घडला. दादांनी पाहिले की भगवान विष्णू त्यांच्या पुढे प्रकट होऊन म्हणाले, अहम चतुर्भुजम तत्वत्वम. नंतर श्री कृष्ण, जगन्नाथजी, बद्रीनाथजी आणि केदारनाथजी एका पाठोपाठ आले आणि त्या सर्वांनी तसेच सांगितले. या साक्षात्कारामुळे दादांना फार आनंद झाला, पण त्यांचे विचार चक्रही सुरू झाले होते. मला ततम त्वम चे वरदान दिले आहे, त्याचा वास्तविक अर्थ काय आहे हे साक्षात्कार मला कोणी घडवून आणले. त्यावेळी दादांचे गुरुही आलेले होते. त्यांच्या आगमनावर दादांनी 25,000 रुपये खर्च केले. त्यांनी एक फार मोठी सभा भरविली होती. त्यात बरेच लोक बसलेले होते. पण मला दादा उठणे बसले अगदी वेगळे वाटले. दादा तर होते साकारच, पण म्हणजे शरीरधारी, परंतु मला ते असे वाटले की त्यांचे शरीर त्यांच्यापासून दूर आहे. गुरूंचे प्रवचन चालू होते, पण दादा तर सभेतून उठून गेले. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. माझे लक्ष दादांकडे गेले. मी दादांच्या पत्नींना जसोदाजी दादांकडे पाठवले. जसोदाजी गेल्यानंतर मला वाटले की मीही जावे. मी दादांच्या खोलीत जाऊन त्यांच्यापाशी बसले आणि जसोदाजी सभेत परत गेल्या. विश्वाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वपूर्ण वृत्तांत. मी दादांकडे पाहिले. त्यांचे डोळे इतके लाल झाले होते की जणू काय त्यात एखादा लाल दिवा पेटला होता. त्याचा चेहराही लाल भडक झाला होता आणि खोली सुद्धा लाल प्रकाशाने भरून गेलेली होती. माझी ही स्थिती विचित्र झाली होती. काय होत होते ते मलाच कळेना. मला अगदी हलके हलके वाटू लागले. शरीर असल्याची जाणीव होईना. मी पूर्ण अशरीरी बनले होते. इतक्यात एक आवाज वरून आल्यासारखा वाटला, जणू काय दादांच्या मुखातून दुसराच कोणी बोलत आहे. तो आवाज प्रथम सौम्य होता, नंतर हळूहळू मोठा होत गेला. तो आवाज असा होता, निजानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम, ज्ञान स्वरूपम शिवोहम शिवोहम, प्रकाश स्वरूपम शिवोहम शिवोहम. नंतर दादांचे डोळे बंद झाले. अजूनही ते अद्भुत दृश्य व तो धीर गंभीर आवाज माझ्या स्मृतीतून जात नाही. ते वातावरणही अविस्मरणीय आहे आणि त्यावेळी माझी ती अशरीरी अवस्था मला चांगलीच आठवते. डोळे उघडताच दादा खोलीत वर खाली आजूबाजूला चोहीकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांनी जे काही पाहिले होते त्याच्या स्मृतीत ते तल्लीन झाले होते.
मी हळूच विचारले, बाबा, आपण काय पाहत आहात? बाबा म्हणाले, कोण बरे होते? एक प्रकाश होता, कोणीतरी शक्ती होती, एक नवीनच जग होते. त्या जगाच्या फार दूरवर अवकाशात ताऱ्यांसारखे कोणीतरी होते. जेव्हा ते तारे खाली उतरत तेव्हा कोणी राजकुमार तर कोणी राजकन्या बनत. त्या प्रकाशरूप शक्तीने म्हटले, हे असे जग तू निर्माण करावयास हवे. पण कसे ते काही तिने सांगितले नाही. असे जग मी काय निर्माण करणार? कोण बरे होते ते? कोण एक शक्ती होती? हा दादांच्या शरीरात झालेला परमपिता शिव परमात्म्याचा प्रवेश होता. आता दादा फार खोल विचारात बुडून गेले होते. विचारातून बाहेर पडल्यावर ते म्हणत, कोण बरे होते ते? कोणी बरे ती शक्ती जी मला हे ज्ञानमुक्त साक्षात्कार घडवित आहे? आणि यामागील कोणते बरे रहस्य आहे? दादांच्या कुटुंबातील मंडळीही विचारात पडली. दादांना झाले की आहे तरी काय हेच त्यांना कळेना. दादा आता फार अंतर्मुखी झालेले दिसत होते. ते आत्मचिंतनात तल्लीन झाल्यासारखे वाटत होते. पुढे स्वतः दादांनाच हे रहस्य समजले की परमपिता शिव परमात्म्याने दादांच्या शरीरात प्रवेश करून आपला परिचय दिला होता आणि त्याने दादांना कलियुगी सृष्टीच्या महाविनाशाचा तसेच आगामी सतयुगी सृष्टीचाही साक्षात्कार घडविला होता. एवढेच नव्हे तर त्या पावन सृष्टीच्या स्थापनेसाठी त्यांना निमित्त अथवा माध्यम बनण्याचाही निर्देश दिला होता. अंतरात्म्यात गीता ज्ञानाचे स्फुरण आणि दिव्य विवेकाची प्राप्ती. आता दादांना आतल्या आत एक अनुभव होऊ लागला की जणू काय भगवंत अव्यक्त अथवा गुप्त रूपात त्यांना गीता ज्ञान देत आहे. त्यांच्या आत्मारम्यात गीता ज्ञान स्फुरू लागले होते आणि त्याचबरोबर त्या ज्ञानात स्थिती आणि अनुभूती यांचेही रसास्वादन करीत होते. त्यांच्या बुद्धीला आपोआप हे समजण्याची शक्ती प्राप्त होऊन लागली की गीतेत भगवंताची खरी महावाक्ये कोणती आहेत आणि त्यात प्राक्षिप्त काय काय आहे. जणू काय आता त्यांना दिव्य विवेकाचीच प्राप्ती झाली आणि फक्त गीताच एक असे शास्त्र आहे की ज्यात भगवंताची महावाक्ये आहेत. या सत्यावरील त्याचा विश्वास आणखीनच दृढ झाला. पण आता तेव्हा प्रत्यक्ष भगवंतच त्यांना ज्ञान देत होते आणि त्यांची अनुभूती करवून देत होते. तेव्हा ते रोज न चुकता जी गीता वाचत होते तिच्यापासून ते आपोआप मुक्त झाले. दादांना असा अनुभव होऊ लागला की ते स्वतः अर्जुन आहेत आणि प्रत्यक्ष भगवान त्यांना ज्ञानपिपासा तृप्त करीत आहेत. आता भगवान स्वतः भक्तांची आशा पूर्ण करण्यासाठी आणि गीतेत दिलेले आपले वचन पाळण्यासाठी पुन्हा गुप्त वेशात आले आहेत. ज्ञानामुळे दादांच्या त्या गोष्टीवर दृढ विश्वास बसला की मी देह नव्हे तर एक अविनाशी आत्मा आहे. हे शरीर विनाशी आहे. आपल्या स्वरूपाची खरी ओळख पटली आहे आणि काही वर्षानंतर कलियुगी ज्ञानपूर्ण सृष्टीचा महाविनाश होणार आहे याबद्दल त्यांना कसलाच संशय उरला नाही. अशा रीतीने ईश्वराचे गुप्त आवाज ऐकल्यानंतर ते आप्तमित्रांनाही आत्म्याचे ज्ञान देऊन त्यांना आपल्या प्रेमळ नजरेने प्रभू प्रेमात बुडवून टाकून आनंदित करू लागले. ते स्वतः आत्मानुभूतीत मस्त राहून सर्वांना सांगू लागले की तुम्ही आत्मे आहात. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी लिहिण्यावयास सुरुवात केली की मी आत्मा आहे, जसोदा आत्मा आहे, राधिका आत्मा आहे. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा लिहावयास लावून त्यांनी कुटुंबातील सर्व मंडळीकडून आत्म्याचा पाठ पक्का करून घेतला. आता त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना असा अनुभव येऊ लागला की जणू काय त्यांची जीवन ज्योत प्रज्वलित झाली आहे. प्रत्येकाला एकमेकांपासून ज्योतीचा साक्षात्कार व्हावयास लागला.
परिणामतः सर्वांना आत्मनिष्ठेबरोबर परम शांतीचा अनुभव होऊ लागला. त्यांच्या मनात विकारांबद्दल तिरस्कार निर्माण होऊन त्याचे खाणे पिणेही शुद्ध झाले.